गडांचा राजा आणि राजांचा गड राजगड नैसर्गिक सौंदर्याने नटलेला व तेवढाच राखट ताठ मानेने उभा असलेला इतिहासाची साक्ष देणारा राजगड। शिव सकाळ मित्रांनो, मी बंसी खैरनार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आता मी आहे राजगड किल्ल्याला। आजची ही आमची राजगड किल्ल्याची सफर एक भन्नाट सफर असणार आहे। और चला तुम्हाला आज ओळख करून देतो। माझ्यासोबत आहेत आमचे सोसायटीतले मित्र, ते मिलिटरीत आहेत। द्या बरं तुमचा परिचय। मी पितांबर शहारे आहे आणि पहिल्यांदा आपल्या राजगड किल्ल्याची आपली सफर आहे। तर आता बघू कसं काय आहे, वरती गेल्यानंतर कळेल। चला तर मग आता आपण राजगड किल्ल्याच्या सफरला सुरुवात करूया। ट्रेकिंगला सुरुवात, खूप मजा येणार आहे आज। पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगात राजगड स्थित आहे। राजगडाची एकूण उंची सुमारे 4514 फूट आहे। राजगडाचा व्यास जवळपास 40 किलोमीटर असून क्षेत्रफळ खूप मोठे आहे। अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय यांनी स्वराज्य स्थापन केले आणि स्वराज्याची राजधानी होण्याचा मान मिळाला तो राजगडाला। मित्रांनो, राजगडाच्या आम्ही निम्म्यापर्यंत ट्रेक केलेला आहे। इथं काही आपले नवीन मित्र भेटलेले आहेत, शौकीन आपले ट्रेकर्स। तर चला मग आपण एक घोषणा देऊया। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। चला। सुखात तसेच दुःखामध्ये महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या राजगडाला इतिहासाचा प्रगल्भ वारसा लाभलेला आहे। महाराजांनी सुमारे 26 वर्षे राजगडाहून स्वराज्याचा कारभार सांभाळला। यानंतर स्वराज्याची राजधानी रायगडावर हलवण्यात आली। माझं नाव बंसी खैरनार। धुळे। वाय पुन्हा रे। गर्दी का मित्रांनो? आपण पाहू शकतात आम्ही आता पायरीच्या टप्प्यावर परत पोहोचलेलो आहोत। इथून किल्ला आता जवळच आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात, हे जे टोक आहे इथं आपल्याला जायचं आहे। चला तर मग आता पुढे जाऊया। मित्रांनो, अशा प्रकारे आपण राजगडाचा पाली दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत। आपण पाहू शकतात सकाळचे 9:15 वाजले आहेत। 8:15ला आम्ही ट्रेक चालू केला होता। 9:15ला बरोबर 1 तासांनी आम्ही पहिल्या दरवाजाला पाली दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत। आपण पाहू शकतात आजही 350-400 वर्षे ते किल्ल्याला झाले, परंतु आपला हा भक्कम राजगड आजही किती सुस्थितीत उभा आहे। आपण पाहू शकतात सुंदरतेचं हे उत्तम उदाहरण आपल्या या गड किल्ल्यांचं आपण पाहू शकतात। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरुमदेव। हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे। अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते। इसवी सन 1490च्या सुमारास
अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळ कोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुमदेव हा किल्ला हस्तगत केला. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्रबिंदू. आजही आपल्याला राजगड हिंदू स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगडाला अगोदर मुरुंबदेवाचे डोंगर म्हणून संबोधले जायचे. राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. सन 1646 ते 1647च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत राजगड किल्लाही जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरू केले. त्या डोंगरास 3 सोंडा किंवा माच्या होत्या. त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. 3 माच्यांना सुवेडा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. सन 1660 मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्ते खानाने स्वराज्यावर स्वारी केली. शाहिस्ते खानाने राजगडाकडे फौज पाठवली. या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली, परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. या बघताय का तुम्ही, हे जे आहेत ना यांना देवड्या म्हणतात. हा, देवड्या मतलब पहारेकरी जे असायचे ना त्यांना विश्राम करण्यासाठी या देवड्या असायच्या, त्याला देवड्या म्हणतात. या प्रत्येक किल्ल्यावर अशा किल्ल्याच्या आतमध्ये या देवड्या असतात, जिथे ते आपले पहारेकरी सैनिक रेस्ट करण्यासाठी त्यांना या देवड्या असायच्यात. अशा प्रकारे आपलं किल्ल्यामध्ये आगमन झालेलं आहे. चला आता आपण किल्ला एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, जसं आपण आत आलो किल्ल्याच्या आत, तर आत आल्यानंतर हा जो तुम्हाला दिसतोय हा तलाव, हा राणी वसाव तलाव आहे व इथं 12ही महिने पाणी असतं. राणी वसाव तलावाच्या लागूनच शेजारची ही जी भिंत आहे, हा पूर्वीच्या काळी हा दारूखाना अथवा अंबरखाना होता. त्याचे आता या भिंतीचा फक्त अवशेष आहेत, आपण पाहू शकतात. चला आता पुढे जाऊया. गड किल्ले खूपच सुंदर आहेत, पण गड किल्ल्यांना फिरण्याची मजाच वेगळी आहे. अजून आपल्याला तिकडे जायचं आहे, बघा समोर. पण आरामात होतं आपलं लवकर आल्यामुळे. बघा हे जे दिसतंय तुम्हाला, हे पण सगळं पूर्वीचं बांधकाम आहे, जे आता फक्त अवशेष उरलेले आहेत त्याचे. मित्रांनो, हे बघा आपण आता राजवाड्याच्या अवशेषाजवळ आहेत, म्हणजे महाराजांच्या काळी इथं हे आपण जे पाहत आहे ते राजवाड्याचे आता फक्त अवशेष उरलेले आहेत. तेव्हा भव्य अशा इमारती इथं असायच्या. आपण विचार करू शकतात किती सुंदर इथं राजवाडे राहत असतील त्यावेळेस. त्याचा अंदाज आपल्याला हे दृश्य पाहून येऊ शकतो. अशा या आपल्या भव्य दिव्य राजगडाचा इतिहास. हो, रामेश्वर मंदिराच्या जवळच महाराणी सईबाई यांची समाधी आहे. महाराणी सईबाई या अल्पायुष्य ठरल्या. 26 वय असतानाच त्यांचा मृत्यू झाला. महाराणी सईबाई
24 वर्षाचे असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना जन्म दिला. दोन 2002 मध्ये पद्मावती मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुमदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला 3 मूर्त्या दिसतात. मुख्य मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या उजव्या बाजूला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे. तर 2 मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या 20 ते 30 जणांना राहता येते. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनीशी 12 सप्टेंबर 1666ला राजगडाला सुखरूप पोहोचले. 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना राजगडावरूनच 1670 मध्ये पाठवले होते. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. यानंतर मुघलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंग हाडा या मुघल सरदाराने जून 1689 मध्ये राजगड जिंकून घेतला. मित्रांनो, आपण पाहू शकतात हा इथं बोर्ड लागलेला आहे चोर दरवाजाचा. हा बघा खाली. चला आता आपण चोर दरवाजाच्या इथं जाऊन बघूया. आइए इधर. ये देखो इधर से बहुत अच्छा दिखता है व्यू. आइए इधर. चोर दरवाजाच्या इथं आपण खाली येऊन आपण बघत आहोत. आता युद्धाच्या काळी या जागेवरनं असा सेफ निघून या दरवाजाचा उपयोग व्हायचा. आपण पाहू शकतात असा हा चोर दरवाजा असायचा पूर्वीच्या काळी. ते सैन्याला व्यवस्थितरित्या सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत करायचा. आपण पाहू शकतात. मित्रांनो, आपण हे पाहू शकता. ही जी इमारत दिसते आपल्याला तर ही सदर आहे. हा दिसतं का? ओके. तर हे शिवाजी महाराजांची सदर होती. इथं महाराज बसून हा बैठक रूम होते. हा हे बघू शकतात. इथं ते बसायचे. ही त्यांची बैठक रूम आहे. प्लॅन बनवून. हो, ती बैठक रूमच्या शेजारीच हे आपण पाहू शकतात. ही गुप्त चर्चा रूम असायची. इथं आतमध्ये जाऊन सल्ला मसमत ते करत असत. इथं आतमध्ये आहे. हा, इथं इंटरनल मीटिंग केल्या जायच्या, गुप्त चर्चा केल्या जायच्या. हा, त्याची ही गुप्त चर्चा रूम आहे. हाँ, ये आगे की कार्रवाई कैसे करनी चाहिए उसके लिए हिच ती रूम. लड़ाई कब करना, क्या करना, वो सारा डाटा यहाँ से होता था. आता आपण जात आहोत बाले किल्ल्याला.
आज तसं वातावरण खूपच थंड व चांगलं आहे. थंडी हवा ही चालू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात इथं इतकं गार वातावरण खूपच आल्हाददायक आहे. आपण पाहू शकतात. चला आता बाले किल्ल्याला जाऊया. ये पहले रास्ता बहुत खराब था. हाँ, अभी बढ़िया बना दिया इन लोगों ने. देखो ना, ये पहले इतना आसान नहीं था. बाले किल्ले सरोवराचं काम चालू आहे. चला, इकडनं जायचं ना बाले किल्ल्याला. देखो कितना प्यारा है नज़ारा. के देखिए कितना खूबसूरत है. हाँ, जन्नत ही जन्नत. मित्रांनो, आपण पाहू शकतात. आता आम्ही बाले किल्ल्याला जात आहोत. थोडासा रस्ता हा जसा रायगडाची वरची पायवाटेचा जो रस्ता आहे तसाच हाही इथं रस्ता आपल्याला बघायला मिळतो. व इथं कन्स्ट्रक्शनचं कामही चालू आहे. बाले किल्ल्याच्या आधी पायरींचं खूप छान काम चालू आहे. पिलर बसवण्यात आले आहेत. तर सेफ्टीच्या हिशोबाने खूपच छान काम तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकतात. हे पहिले नाही था. हे काही वर्षांपूर्वी काहीच नव्हतं. फक्त अशी पायवाट होती. खूपच छान काम चालू आहे. आपण बघू शकतात. बघू शकतात आपण रस्त्याचं काम चालू आहे. खूपच छान काम, सुंदर. चला आता पुढे जाऊया. हे आपले वानरराज आपण बघू शकतात. हे प्रत्येक गड किल्ल्यांना असतात. इथेही आहेत. हा, फोडायचं नाही, डायरेक्ट खायचं. डायरेक्ट खायचे, त्याला काही नाही होत. काही नाही होत. त्याचं फुल कधी दिसते का आपल्याला? नाही. नाही, त्याला फुल रात्रीतच जरा रात्रीतच उमरता रानाची. म्हणून त्याचं नाव उमर आहे. उमरभर ते राहते. रात्रीच उमर होणार. रात्रीची उमर होणार. हा, दिसणार नाही आपल्याला. म्हणून त्याचं नाव उमर आहे. आपण बघू शकतात ते फुल नाही कधी दिसत. फुल नाही. किती सुंदर विहंगम दृश्य हे सुंदर राहते. सुवेळा माचीचं. बाले किल्ल्याला, बाले किल्ल्याचा आज शेवटचा टप्पा आहे. थोडंसं अवघड आहे, परंतु शिस्तीने गेलं तर करू शकतो. चला आता बाले किल्ल्याला जाऊया. मित्रांनो, आता आपण बाले किल्ल्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. तुम्हाला दाखवतो हा खडतर प्रवास. हा जो शेवटचा टप्पा आहे हा थोडा रिस्की आहे. तर सगळ्यांनी इथं सांभाळून प्रवास करावा. चला आता पुढे जाऊया. चला आता खडतर प्रवास सुरू करूया. काळजीपूर्वक इथं चढायचं आहे. आपण पाहू शकतात थोडा रिस्की पॅच आहे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. त्याच्यात आमचं काढतात काय? उद्या की चॅनल मध्ये आहे ना. हाय, आय एम डॉक्टर खोसे. बघा डॉक्टर सर पण किती आरामात त्यांनी कंप्लीट केलं. त्यांच्याकडे घ्या. व्हेरी गुड. मित्रांनो, आपण बघू शकतात ही जी पायवाट आहे, ते पायवाटेने आता आम्ही इथं वरती चढलेलो आहोत. तर इथं बाले किल्ल्याच्या वरती चढल्यानंतर उजव्या हातालाच एक इथं गुहा आहे. ही गुफा आपण पाहू शकतात. खूप गार वाटतं इथं. रस्ता थोडासा रिस्की आहे, पण बघू शकतात. परंतु हळूहळू काळजी घेत वरती चढायचं आहे.
मधला पॅच सुरुवातीचा खूपच डेंजर होता. आता आपण बाले किल्ल्याच्या मेन दरवाजाजवळ पोचलो आहोत. चला आता तुम्हाला बाले किल्ला दाखवतो. आपण बघू शकता ते जे मुलं दिसत आहेत त्या रस्त्याने इथं असं येऊन मग या पायवाटेने आपल्याला बाले किल्ल्याचा दरवाजा दिसतोय. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण बाले किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पोहोचलेले आहोत. आपण बघू शकतात दरवाजाच्या आम्ही जवळच बसलेलो आहोत. आता आत जाऊन आपण बाले किल्ला एक्सप्लोर करूया. चला मग आता बाले किल्ल्याला एक्सप्लोर करूया. चला आता बघूया किती सुंदर आहे. मन असं खुश होऊन जातं, आनंदी प्रफुल्लित होऊन जातं. वातावरण तसं होतं, मन प्रसन्न होऊन जातं. नाही त्याला काय करेल, छोट्या किल्ल्याला घेऊन जाईल. पहिल्यांदा छोटा किल्ल्याला, छोटा किल्ला झाला मग हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स वाढला. आपल्या मित्राला आपल्या साहेबांना पण चालतं. हा त्यांना दाखवायचं. कर्नल साहेब आहे. हां कर्नल साहेबला म्हणा मी आपलं चॅनल आहे, सबस्क्राईब करा म्हणा चॅनलला. भरपूर करणार. हां बघा ते पाय आपल्याला खाली उतरून ते पाय वाटेने मग तिकडे जावं लागेल त्या समोरच्या सोवेडा माचेला. पाण्याचे टाके असायचे पूर्वी पिण्यासाठी. आणि ते 12 महिने पाणी राहायचं स्वच्छ पिण्याचं. तो निघाला. पाण्यातला साप. वो बड़ा वाला देखो, अभी एक डूबा है, दूसरा उठा है. जय भोलेनाथ. अकरा नोव्हेंबर 1703 मध्ये औरंगजेब राजगड किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. मात्र हा प्रवास त्याला खूपच खडतर होणार होता. राजगडाच्या अलीकडेच 4 कोस दूर खूप खडतर व दुर्गम असा रस्ता होता. औरंगजेबाने 1 महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार लोकांना रस्ता नीट करण्यासाठी पाठवले होते. परंतु रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळे बरेचसे सामान तिथे टाकूनच त्यांना सोडून द्यावे लागले. 2 डिसेंबर 1703 रोजी औरंगजेब राजगडजवळ पोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज 30 गज उंच, त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करू लागले. तरबियत खान आणि हमीबुद्दीन खान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे 2 महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी 4 फेब्रुवारी 1703 रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादत खान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव नाबी शहागड असे ठेवले.
पाण्याची टाक्याची लई सोय असायची पूर्वीच्या काळी. मित्रांनो, ही बाले किल्ल्यावरची ही जी तुम्हाला जागा दिसते, हीच ती जागा म्हणजे छत्रपती शिवरायांचा हा राजवाडा होता. आता त्या राजवाड्याचे फक्त अवशेष आहेत, आपण बघू शकतात. 29 मे 1707 रोजी गुणाजी सावंत यांनी पंताजी शिवदेवाबरोबर राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. पेशवे काळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. आपण पाहू शकतात ही बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ बाले किल्ल्याच्या वरती आहे. बाजारपेठेचे आता फक्त अवशेष इथं आपल्याला बघायला मिळतात. बाले किल्ल्यावरून उतरून आता आम्ही सुवेडा माचीला जात आहोत. चला आता सुवेडा माची बघूया. जय हनुमान. चला. मित्रांनो, आता आपण जिथं आलो आहेत हाच तो सगळ्यात फेमस चिलखती बुरुज. चला आता आपण चिलखती बुरुजच्या वरती जाऊन बघूया. सगळ्यात सुंदर विहंगम दृश्य या चिलखती बुरुजवरून आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आत्ताच आम्ही चिलखती बुरुज बघून आता सुवेडा माचीला जात आहोत. सगळ्यात सुंदर भक्कम अशी आपली सुवेडा माची आजही सुस्थितीमध्ये भक्कम याच्यात उभी आहे. हाँ, कितनी बड़ी है ये देखो, कितनी खूबसूरत है. देखो हे बघा किती सुंदर आणि भक्कम अशी ही सुवेडा माचीची तटबंदी. खरंच म्हणजे काय त्यावेळचं गणित आणि ते भक्कम असं काम आपण अंदाज घेऊ शकतो. मित्रांनो, बघू शकतात आपण, हीच ती सुवेडा माची आपल्या राजगड किल्ल्याची सर्वात फेमस व सुंदर अशी ही सुवेडा माची आपण बघू शकतात. सह्याद्रीच्या या भक्कम डोंगर रांगा त्यात वसलेला आपला हा राजगड आजही त्याची साक्ष देत कसा उभा आहे आपण बघू शकतात. बघा किती गार हवा आहे.
आम्ही आता सुवेड्या माचीच्या ह्या वरती टॉपला बसलो आहोत। खूप थंड आणि गार हवा आहे इथे, निसर्गरम्य, खूप शांतता, खूप छान वाटतंय। आता फक्त आमचं संजीवनी माची बाकी आहे व इथून आम्ही 5 मिनटं रिलॅक्स होऊन संजीवनी माचीला जाऊ। संजीवनी माची झाल्यावर आमची राजगडाची पूर्ण ट्रेक एकदम मस्त आनंदात संपून परतीच्या मार्गाला निघू। बघा, आपण बघू शकता किती सुंदर उन्हाळा असूनही किती गार वाटतं इथं। वा, मजा आ गया। काय निसर्ग आहे खरंच ना। मलाही खूप उशीर लागला, 12-13 वर्ष काहीच केलं नाही। चलिए, चला मित्रांनो, आता हा आमचा संजीवनी माचीचा शेवटचा पॉइंट आहे। संजीवनी माची झाली का संपूर्ण राजगड किल्ल्याची सफर आमची पूर्ण होऊन जाईल। मित्रांनो, फायनली आपण संजीवनी माची जवळ आता जवळच आलेलो आहोत। ते समोर जे दिसते आपल्याला, हीच ती संजीवनी माची व ही आमची या किल्ल्याची शेवटची माची आहे। संपूर्ण किल्ल्याची आमची सफर पूर्ण झालेली आहे। आता त्या माचीवरनं विहंगम दृश्य बघूया। मित्रांनो, फायनली आपण शेवटच्या पॉईंटला म्हणजेच संजीवनी माचीला पोचलो आहोत। आपण बघू शकतात, तुम्हाला आता माची दाखवतो। सुंदर आणि भक्कम सुस्थितीमध्ये आहे, आपण बघू शकतात किती सुंदर। आपण बघू शकतात सुंदर संजीवनी माचीचं हे विहंगम दृश्य, खरंच खूपच छान। मित्रांनो, अशा प्रकारे आजची राजगड किल्ल्याची आमची सफर इथंच पूर्ण झालेली आहे। आपण बघू शकतात संजीवनी माचीचं हे सुंदर विहंगम दृश्य। तर तिकडे समोर तोरणा किल्ला आपण पाहू शकतात। हा इथून संजीवनी माचीवरून तोरणा किल्ल्याचं खूप सुंदर दृश्य दिसतं, खूपच छान हे आमचे मित्र। व अशा प्रकारे आजची ही आम्ही सगळे पॉईंट इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे आजची आमची ही राजगड किल्ल्याची सफर इथंच पूर्ण झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा व लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करून हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। चला तर मग आता भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।